चला मित्रांनो, प्राकृतिक रचनेचा शेवटचा भाग आहे महाराष्ट्राचे पठार. याला आपण महाराष्ट्राचं पठार म्हणा, दख्खनचे पठार म्हणा. ठीक आहे. आता या महाराष्ट्राच्या पठारामध्ये कोणते कोणते मुद्दे आपल्याला बघायचे. पहिला मुद्दा, महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती कशी झाली आणि याचे नाव कसं पडलेले आहेत. नंबर 2, महाराष्ट्राच्या पठाराचा विस्तार, पूर्व पश्चिम लांबी, दक्षिण उत्तर लांबी, क्षेत्रफळ वगैरे. नंबर 3, महाराष्ट्राच्या पठारावर सुद्धा काही डोंगररांग आहे, उपरांग आहेत. त्या उपरांगेवरती पठारी प्रदेश आहेत. ठीक आहे. त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे स्थानिक नावामध्ये घ्यायची. आणि पठाराचे 2 भाग पाडले जातात, पूर्व पठार आणि पश्चिम पठार. त्यांच्याबद्दलची माहिती घ्यायची. ठीक आहे. अगोदर प्रदेश कोणता आहे अगोदर ते समजून घेऊ. हे बघा, या सह्याद्रीच्या डोंगररांगा इथं दक्षिण उत्तर दिशेनं पसरलेल्या आहे. या उपरांगा पसरलेल्या आहेत बघा. ठीक आहे. आणि हा जो पट्टा येतो, याच्या दरम्यानचा हा जो पट्टा आहे, हा पट्टा म्हणजे महाराष्ट्राचा पठारी प्रदेश येतो असतो एवढा. ठीक आहे. कोकणाचा भाग सोडून द्या, सह्याद्रीचा भाग सोडून द्या, आणि उर्वरित पट्टा म्हणजे महाराष्ट्राचा पठारी पट्टा आहे. मग पठाराची इथून सुरुवात होते, सह्याद्रीपासून सुरुवात होते ते इथपर्यंत टोटल 750 किलोमीटर लांबीचा हा पठारी पट्टा येतो. आणि दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. तर अशा पद्धतीनं पूर्व पश्चिम 750 किलोमीटर, दक्षिण उत्तर 700 किलोमीटर, आणि टोटल एरिया 2,70,000 चौरस किलोमीटर एरिया येतो असतो. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 86 ते 90% पार्ट येतो असतो बघा. ठीक आहे. आणि हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे, तर हे लक्षात असू द्या. मग आता या ठिकाणी पठारी प्रदेश म्हणजे काय, तो उंचावरचा सकल भाग. मिनिमम 300 मीटरपेक्षा जास्त उंची आहे आणि 1000 मीटरपर्यंतची उंची असेल आणि सकल भाग असेल तर त्याला पठारी प्रदेश म्हटलं जातं असतं बघा. ठीक आहे. मग आता हा जो पठारी प्रदेश आहे हा कधी निर्माण झाला आणि कसा निर्माण झाला, तर हा जो पठारी प्रदेश आहे हा निर्माण झाला 12 कोटी ते 8 कोटी वर्षापूर्वी. या ठिकाणी भेगी ज्वालामुखी फाटला गेला होता. आणि भेगी ज्वालामुखीतून जो बेसिक लावारस बाहेर पडला, पातळ लावारस, हा बाहेर पडून दोन्ही बाजूला प्रसारित झालेला आहे. ठीक आहे. म्हणून मग जिथं बाहेर पडला तिथं लावारसचं संचयन जास्त झालेलं आहे. त्याच्या खालोखाल संचयन या पट्ट्यात आहे, आणि नंतर जसं पूर्वेकडे जावं तसं संचयन कमी आहे बघा. म्हणून सह्याद्रीची उंची 900 ते 1200 मीटर आहे, तर या भागातली उंची येते 900 मीटर. ठीक आहे. पठाराची उंची येते 900 मीटर. आणि जसं पूर्वेकडे जावं तशी दर 1 किलोमीटरला 1 मीटरनं उंची कमी होत जाते. आणि या हिशोबानं इथं गडचिरोली जिल्ह्यामधली उंची जर बघितली तुम्ही तर 300 मीटरपर्यंत येते. म्हणून नकाशामध्ये तुम्हाला हिरव्या रंगानं हा पार्ट दाखवला जातोय, कारण 300 मीटर म्हणजे किंवा 300 मीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी उंचीचा असेल तर मैदानी प्रदेश म्हणत असतो. तर थोडक्यात इथं उंची कमी झालेली आहे बघा. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी कमी होत जाते. पश्चिम भागातली उंची येते 900 मीटर. जसं पूर्वेकडे जावं मग ही 800, 700, 600, 500, 400 या हिशोबानं 300 मीटरपर्यंत खाली येते बघा. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना या ठिकाणी उंची कमी होते पठाराची, म्हणजे उतार वाढत जात असतो बघा. म्हणून या भागातल्या नद्या जे आहे पूर्व दिशेनं वाहत जाताना दिसतील, आणि या भागातल्या नद्या जे आहे दक्षिण दिशेनं वाहत येताना दिसेल बघा. तर अशा पद्धतीनं 300 पासून ते 900 मीटर उंचावरचा हा सकल भाग आहे. याला म्हणायचं महाराष्ट्राचं पठार. सरासरी 450 मीटर उंचीचं आहे. आणि हा पठारी प्रदेश बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. या बेसाल्ट खडकाला शुद्ध मराठी भाषेमध्ये आशिताश्म खडक म्हणत असतो आपण. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं हा बेसाल्ट खडकाचा पट्टा येतो असतो. मग आता बेसाल्ट खडक जो आहे इथं 900 मीटर जाडीचा आहे, इथे 300 मीटर जाडीचा आहे. ठीक आहे. आणि 300 मीटरचा मूळचा जो पहिला खडक आहे, ग्रॅनाइट खडक आहे, तो 300 मीटरचा ग्रॅनाइट खडकाच्या वर ते 2-3 मीटरचीच याची जाडी आहे. म्हणजे इथं जाडी जास्त आहे. इथं नागपूर जिल्ह्यामध्ये 15-16 मीटरपर्यंतच जाडी. आणि खाली पलीकडं भंडारा आणि गोंदिया जिल्हा जर बघितला 4-5 मीटर उंचीची जाडी होती. आलं लक्षात. मग पुढच्या कालखंडात झालं काय, या पट्ट्यामध्ये प्रचंड पाऊस पडत गेला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये एक तर जाडी कमी आहे आणि पाऊस प्रचंड पडतोय. आणि जास्त पावसामुळं कोट्यवधी वर्षामध्ये हा वरचा जो काही बेसाल्ट खडकाचा थर आहे तो वाहून गेला. आणि मूळचा जो काही खडक आहे ग्रॅनाइट खडक, हा ग्रॅनाइट खडक इथं या ठिकाणी उघडा पडला. मग आता हा जो काही ग्रॅनाइट खडकाचा पट्टा आहे आणि हा बाकीचा बेसाल्ट खडकाचा पट्टा आहे. ठीक आहे. बेसाल्ट खडक काळ्या रंगाचा आहे, ग्रॅनाइट खडक लाल रंगाचा आहे. आणि इथं जास्त पावसामुळं ग्रॅनाइट खडकाचं रूपांतरित खडकात रूपांतर झालं, ज्याला म्हणायचं नीस खडक. तर हा नीस खडकाचा पट्टा येतो असतो बघा. मग यावरून पठाराचे 2 भाग पाडले जातात, पूर्व पठार, पश्चिम पठार. पश्चिम पठारामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ अशी 25 जिल्हे येतात बघा. आणि पूर्व पठारी मध्ये 4 जिल्हे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. ठीक आहे. तर या पद्धतीनं पठाराची 2 भाग आहे. पूर्व पठार ग्रॅनाइटचे रूपांतरित खडकापासून बनलं,
तर पश्चिम पठार बेसाड खडकापासून बनलं. याच बेसाड खडकावरती ऊन वारा पावसाची प्रक्रिया झाली, या खडकाची तूटफूट होऊन जो माती तयार झाली ती माती म्हणजे काळी माती, रेगूर माती किंवा काळी माती म्हणत असतो. म्हणून हा काळ्या मातीचा पट्टा आहे, हा पठारी प्रदेश. तर हा पठारी प्रदेश याच खडकापासून या ठिकाणी जी माती तयार झाली ती तांबड्या रंगाची माती आहे. कारण जास्त पावसामुळे मातीतले सेंद्रिय पदार्थ वाहून जातात, मातीमध्ये जड कण थांबतात, म्हणजे लोखंडाचे कण थांबतात, आणि लोखंडाच्या कणाचा रंग तांबडा आहे. म्हणून पूर्व पठारी प्रदेशातील माती जी आहे ती तांबड्या रंगाची. बघा, लाल रंगाची माती म्हणा किंवा तांबड्या रंगाची माती म्हणा. तर हा तांबड्या रंगाची मातीचा पट्टा हा काळ्या मातीचा पट्टा आहे. काळ्या मातीचं पीएच 7च्या आसपास आहे. 6 ते 8च्या दरम्यान पीएच असेल तर न्यूट्रल सॉईल आहे. तर पश्चिम पठारी भागामध्ये न्यूट्रल सॉईल येत असते. बघा, पूर्व पठारी भागामध्ये ॲसिडिक सॉईल आहे, कारण त्याचा पीएच 6पेक्षा कमी आहे. त्यामुळे 6पेक्षा कमी पीएच असेल तर ॲसिडिक सॉईल, आणि ॲसिडिक सॉईल असेल तर ॲसिडिकच पिकं येतात, आणि ॲसिडिक पीक म्हणजे तांदूळ आहे, म्हणजे हा तांदळाचा पट्टा येतो. आणि बेसिक सॉईलमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं न्यूट्रल सॉईल आहे, त्यामुळे यामध्ये सगळ्या प्रकारची पिकं येतात. तृणधान्य येतात, कडधान्य येतात, तेलबिया येतात, नगदी पिकं येतात, फळ पिकं येतात. म्हणून आपण सगळेच पिकं या पट्ट्यामध्ये घेत असतो. बघा, तर अशा पद्धतीनं पठाराचे असे ढोबळमानानं 2 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. मग आता या पठाराबद्दलही लक्षात घ्यायचं. या पठारावर काही भागामध्ये पूर्व पश्चिम दिशेनं उपरांगा पसरलेल्या आहे. यांना आपण नावं दिलेले आहेत. सातपुडा इथं सातमाळा अजिंठा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, आणि महादेवाचे डोंगररांग आहे. या डोंगररांगेवरती सुद्धा काही काही ठिकाणी पठारी भाग तयार झालेले आहे. तर या पठारांना ढोबळमानानं सातपुडा डोंगररांगेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ नाव आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडच्या पठार नाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावजवळ पठार आहे, मालेगावचं पठार म्हणतो आपण. बुलढाण्याजवळ सुद्धा पठार आहे, बुलढाण्याचे पठार. त्याच्यानंतर यवतमाळजवळ पठार आहे, यवतमाळचे पठार. वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार म्हणतो. नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगरचे पठार आहे, नगर शहराची या पठारावर आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे पठार आहे त्याला मांजरा किंवा बालाघाटचे पठार म्हणत असतो. इथं पुणे जिल्ह्यामध्ये सासवडचे पठार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी आणि औंधचे पठार आहे, आणि सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर आणि जतचे पठार लागत असतं. बघा, तर हे पठारांचे स्थानिक नावं लक्षात ठेवायचे. या पठारांपैकी पाचगणी जे सातारा जिल्ह्यातले पठार आहे, याला सर्वाधिक उंचीचं आणि टेबलासारखी लँड येते, म्हणून याला महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणत असतो आपण. ठीक आहे. तर हा पठाराचा भागाबद्दलची माहिती लक्षात घ्या. मग आपल्याला या ठिकाणी काय काय बघायचं होतं. निर्मिती आणि नाव बघितलं. निर्मिती भेगे ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसापासून झालेली. हा बाहेर पडलेला लावारस बेसिक प्रकारातला आहे, बेसॉड खडक आहे, त्याच्यापासून निर्मिती झालेली. यालाच आपण दख्खनचे पठार म्हणत असतो. हे दख्खनचे पठार महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक 3 राज्यात पसरले. यापैकी महाराष्ट्रातल्या पठाराचं नाव आहे महाराष्ट्र पठार. ठीक आहे. विस्तार बघितलं, पूर्व पश्चिम 750, दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. टोटल एरिया 2,70,000 चौरस किलोमीटर, म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 86% ते 90% दरम्यान येतो असतो. ठीक आहे. उंची बघितली, मिनिमम 300, मॅक्झिमम 900. सरासरी उंची विचारली तर 450 मीटर सांगायची. उपभाग बघितले आपण, पूर्व पठार आणि पश्चिम पठार. पूर्व पठारामध्ये 4 जिल्हे येतात, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. पश्चिम पठारी भागामध्ये 25 जिल्हे येतात. मग पश्चिम पठारी भागामध्ये बेसॉड खडक आहे, पूर्व पठारी भागामध्ये रूपांतर येते. पूर्व पठारी भागामध्ये तांबडी माती आहे, तर पश्चिम पठारी भागामध्ये काळी माती आहे. पश्चिम पठारी भागामध्ये पाऊस कमी आहे, म्हणजे जवळपास 50 पासून ते 100 सेंटीमीटरपर्यंत आहे. पूर्व पठारी भागामध्ये 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. ठीक आहे. पश्चिम पठारी भागामध्ये न्यूट्रल सॉईल आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारची पिके येतात. पूर्व पठारी भागामध्ये ॲसिडिक सॉईल आहे, म्हणजे फक्त तांदूळ घेतला जातो. ठीक आहे. पूर्व पठारी भागामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मेजॉरिटी तिकडं खनिजाचं प्रमाण जास्त आहे, आणि पश्चिम पठारी भाग हा खनिजाचं प्रमाण कमी आहे. पूर्व पठारी भागामध्ये पाऊस जास्त आहे म्हणून तिकडं जंगल जास्त आहे, पश्चिम पठारी भागात पाऊस कमी म्हणून जंगल कमी. तर या पद्धतीनं हे उपभाग लक्षात घ्यायचे. आणि शेवटी स्थानिक नावं बघितले आपण. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पठारांचे काय काय नाव आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या पठाराला म्हणायचं तोरणमाळचे पठार, अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडचे पठार, नाशिक जिल्ह्यात मालेगावचे पठार, बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा पठार, यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळचे पठार, वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार, अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगरचे पठार, बीड उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बालाघाट मांजराचे पठार, पुणे जिल्ह्यामध्ये सासवडचे पठार आहे. इथं सातारा जिल्ह्यात पाचगणी औंधचे पठार आहे, आणि सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर आणि जत नावाचे 2 तालुके, त्या पट्ट्यात जे पठार आहे त्याला म्हणायचं खानापूर जतचे पठार. ठीक आहे. आता हे पठारी भाग बघितल्यानंतर पठारावरती जे काही प्रश्न आलेले थोडक्यात ते लक्षात घेऊ आपण.
महाराष्ट्राचे पठारे मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? तर आशिताश्म म्हणा किंवा यालाच म्हणायचं बेसॉल्ट. मराठीत लक्षात येत नसेल तर इंग्लिशमध्ये प्रश्न बघत चालायचं. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे, दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालीचे ही पुरावे आहे. सध्या कुठले पुरावे सापडतात? तर गरम पाण्याचे झरे येतात आपल्याकडं. याचा अर्थ लावारसापासून आपला पठारी प्रदेश तयार झाला, पण आतल्या भागातला जे काही गरम हवा आहे ती वरती येताना मग आता सध्या उष्ण पाण्याच्या झऱ्याच्या रूपाने ती उष्णता बाहेर येत असते बघा. आलं लक्षात? तर गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्हा, जळगाव जिल्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात सापडतील बघा. चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी जास्त आहे? तर महाराष्ट्राच्या या ठिकाणी जर बघितलं तर पश्चिमेकडच्या भागामध्ये जाडी जास्त येत असते. ठीक आहे. मग सह्याद्री असू द्या किंवा सह्याद्री लगतचा पट्टा असू द्या, तिथं बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे 900 मीटरपर्यंत. त्याच्यानंतर दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला गेलेला आहे? आता 90% ते नाही आहे, म्हणजे 86 ते 90% याचा अर्थ आहे 86%चं उत्तर असलं पाहिजे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे? मग भेगी ज्वालामुखी. या भेगी ज्वालामुखीलाच म्हणायचं भ्रंशमूलक उद्रेक. उद्रेक म्हणजे ज्वालामुखी, भ्रंश म्हणजे भेगी पडलेल्या आहे, भेगा पडलेल्या आहेत, भ्रंशमूलक म्हणायचं त्याला. त्याच्यानंतर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? मग आत्ताच पूर्व पश्चिम लांबी सांगितलेली 750, दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे आणि टोटल क्षेत्रफळ 2,70,000 चौरस किलोमीटर. बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खडक खालीलपैकी कोणता विभाग सोडून इतरत्र आहे? मग आपल्याला माहिती आहे हा कोकणाचा भाग सोडून द्यायचा आणि हा इकडचा पूर्व विदर्भ सोडून द्यायचा. मग आता याचं उत्तर येतं पूर्व विदर्भ आणि कोकण सोडून इतरत्र बेसॉल्ट खडक आहे या 25 जिल्ह्यामध्ये येत. ठीक आहे. महाराष्ट्रात टिंबटिंब खडक हा पूर्व विदर्भ आणि कोकण खेरीज सर्वत्र आहे बेसॉल्ट खडक. लक्षात? पूर्व विदर्भात नाही, कोकणात नाही. उलटा केला प्रश्न 10 वर्षानंतर. दख्खन पठाराची उंची किती मीटर आहे? तर मिनिमम 300, मॅक्झिमम 900. कुठे आहे? हा पूर्व भागामध्ये 300 मीटर आहे, पश्चिम भागामध्ये 900 मीटर आहे. मांजरा पठार कुठल्या भागात येते? मग आता बीड आणि उस्मानाबादमध्ये येते, याचा अर्थ ते मराठवाडा विभागामध्ये येत असते. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे, त्यास टिंबटिंब पठारी प्रदेश म्हणतात. मग आपण आत्ताच बघितलं महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार म्हटलं जात असतं. ठीक आहे. हे स्थानिक नावं दाखवलेले आहेत बाकीचे, म्हणजे उत्तर फक्त बरोबर आहे. खालील विधानाची सत्यता तपासा. महाराष्ट्र पठाराची बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. बरोबर आहे. ठीक आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयनाने झालेली आहे. बरोबर आहे. दोन्ही विधानं सत्य आहेत. तर हे उत्तर येतं 1 नंबर. विधानाची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. मग दख्खनच्या पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. बरोबर आहे. दख्खनच्या पठारावर बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयनाने झालेली आहे. हेही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहे. हा 19चा राज्यसेवेपूर्वचा प्रश्न आहे. लावाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. बरोबर आहे. अशा पोकळ्याने युक्त खडकाला म्हणायचं कुहरी. हा मध्ये पोकळा असलेला खडक म्हणजे कुहरी असतो बघा. आणि सलग असेल तर सघन खडक म्हटला जात असतो. तर बेसॉल्ट खडकाचे असे दोनच प्रकार आहे, कुहरी आणि सघन बेसॉल्ट. अशा पद्धतीनं हे 2 भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे द्रवरूपातील बेसिक लावा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत असतो. एकदम बरोबर आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या बेसिक लावाचा विलयबिंदू अतिशय कमी असतो. ओके, बरोबर आहे. आणि हे त्याचं स्पष्टीकरण पण करते. ठीक आहे. आता विलयबिंदू अतिशय कमी असतो म्हणजे हा थोडक्यात लावारस पातळ असतो. बेसिक प्रकारातला आहे तो, म्हणून तो पातळ आहे. ठीक आहे. तर याबरोबर आपलं हे महाराष्ट्राचा पठार हा एक सब टॉपिक संपलेला आहे आणि याबरोबर आपलं हे दुसरं प्रकरण संपलं, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. यामध्ये आपण कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि पठारी प्रदेश असे 3 भाग बघितलेले आहे.